को आए लोकसभा चुनाव के चौंकाने वाले नतीजे के बाद कहीं गम तो कहीं खुशी का माहौल है। इसी बीच बीजेपी नेता पूर्व सांसद प्रताप पाटिल चिखलीकर को भी चुनाव में हार का सामना करना पड़ा। चिखलीकर ने अपनी हार बड़े दिल से स्वीकार की है। मीडिया को दी अपनी प्रतिक्रिया में चिखलीकर ने कहा कि जनता के फैसले से मैं सहमत हूँ। मैंने अपनी हार बहुत खुशी से स्वीकार कर ली है। मैं अपनी कमी को लेकर आत्ममंथन करने जा रहा हूँ। जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे। मी पराभव अतिशय नम्रपणाने स्वीकारलेला आहे। 5 वर्षामध्ये खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केला। काम करत असताना कुठेतरी कमी जास्त होत असते, त्याच्यामुळे मी कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण मी करणार आहे। इतरांवर दोष देण्यापेक्षा मी का पराभूत झालो हे मला त्याच्यातून बोध घ्यावा। पराभूतचा फॅक्टर असं आहे की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होते काही विशिष्ट समाज हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते। जरांगे पाटलाचा फॅक्टर या ठिकाणी लागू झाला, त्यामुळं माझा पराभव झाला असं मला वाटतं। त्याच्यावर मी सांगितलं की अशोकराव स्वतः त्याच्यावर जास्त बोलू शकतात, परंतु त्यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्षाला फायदा झाला, मी एवढं त्या ठिकाणी सांगतो। नागपुर समय, गली से दिल्ली तक।